नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. कागदपत्र गहाळ होणं ही काही नवीन गोष्ट नाही. अनेक वेळेला वेगवेगळ्या कारणांनी क्लायंट्सची डॉक्युमेंटेशन गहाळ होत असतात. परंतु लक्षात घ्या, सर्वात प्रथम जेव्हा तुमचं डॉक्युमेंटेशन हरवेल तेव्हा सर्वात आधी पहिली स्टेप ही करायची आहे की जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्याबद्दल एक लेखी कंप्लेंट पोलिसांना द्यायची. आता दुसरी गोष्ट काय करायची आहे बघा, आपल्याकडे कुठच्याही डॉक्युमेंटेशन ओरिजिनलचे 2 सेट झेरॉक्स हे नेहमी असतातच. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक क्लायंटला मी त्याचं जे डॉक्युमेंटेशन आहे त्याच्या 2 सेट झेरॉक्स हे देतेच. एक माझ्या स्वतःकडे फॉर रेकॉर्ड ठेवते आणि मग त्याला एक कॉपी देते. आता झेरॉक्स कॉपीवर देखील किंवा रजिस्टर डॉक्युमेंट देखील एक नंबर असल्याशिवाय कुठचंही डॉक्युमेंटेशन नसतं. ठीक आहे, ही आधी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटने एक साईट प्रोव्हाइड केलेली आहे, ती मी आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिणार आहे, ज्याच्यावर जाऊन तुम्ही आपलं डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करू शकता. म्हणजे पार्ट्यांची नावं, आपले अंगठे, आपले फोटो, आपले पत्ते, आपले आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये बघता येतात. आज उदाहरणाकरता मी एक झेरॉक्स कॉपीच आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पहिलं पेज बघाल तेव्हा इथे गव्हर्नमेंटने त्याची स्वतःची साईट दिलेली आहे. पेज खरं उलटं दिसत असेल, पण तुम्हाला समजण्याकरता की कुठच्याही डॉक्युमेंटेशनवर साईट आणि त्या डॉकेटचा नंबर हा असतोच. आणि डॉक्युमेंटेशनचा नंबर ह्याच्यावर तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. रजिस्ट्रेशन नंबर हा बघा, प्रत्येक डॉक्युमेंटवर असा रजिस्ट्रेशन नंबर असतो ज्याच्या थ्रू आपल्याला ते डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करता येतं. त्यामुळे कागदपत्र गहाळ झाले तरी अजिबात घाबरू नका. लक्षात ठेवा छोट्या छोट्या गोष्टी की कुठलंही ओरिजिनल डॉक्युमेंटेशन जेव्हा तुम्ही कराल, अगदी तो कितीही मोठा सेट असू दे, त्याचे 2 सेट झेरॉक्स ठेवणं गरजेचं आहे. साईट ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिहिणारच आहे, त्यामुळे चिंतेची गरज नाही. प्रत्येक डॉक्युमेंटेशनला नंबर असतो, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा, ज्याच्यावरनं तुम्ही डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करू शकता. धन्यवाद.